जय हरी विठ्ठल मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत उपवासाचे अप्पे आणि उत्तप्पा। इथे मी ना 1 वाटी वरई तांदूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी साबुदाणा। तांदूळ आपण ना स्वच्छ धुवून घेऊयात। आणि मिक्सरला छान बारीक वाटून घेऊयात। पहिल्यांदा ना मिक्सरला पाणी न घालताच फिरवून घेऊयात आपण। सेकंड टाइम थोडं पाणी घालूयात आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात। आपलं बॅटर ना इथे छान वाटून झालेला आहे। बॅटर थोडं ना रवा राहिलं तरी चालेल। यामध्ये थोडं आपण मीडियम आंबट दही घालूयात। दही व्यवस्थित फेटून घेऊयात आणि बॅटर मध्ये टाकूयात। थोडं पाणी घालूयात आणि व्यवस्थित फेटून घेऊयात बॅटरला आणि एखाद्या छान उबदार ठिकाणी रात्रभर ठेवूयात। इथे मी दुसऱ्या दिवशी अप्पे आणि उत्तप्प्याची तयारी करून घेते आहे। शेंगदाणे भाजून घेते चटणी करता आणि अप्प्यांकरता आपल्याला लागेल। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे, व्यवस्थित खरपूस आणि खमंग। यातले मी अर्धी वाटी शेंगदाणे काढून घेते आहे आणि त्याचे साल काढून साफ करून घेते आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या चवीनुसार घ्या, कोथिंबीर टाका, शेंगदाणे साफ केलेले, 2-4 मिऱ्या घाला किंवा मिरी पावडर पण चालेल, चवीनुसार मीठ, दही, जिरे, भाजलेले जिरे घाला किंवा जिरा पावडर असेल ते घाला आणि चाट मसाला आणि मिक्सरला फिरवून घ्या पाणी न घालता। आणि परत एकदा थोडं पाणी घाला आणि सेकंड टाइम मिक्सरला फिरवून घेऊयात। आपली इथे मस्त चटकदार चटणी रेडी। या चटणीला ना फोडणी दिली नाही ना तरी पण खूप टेस्टी लागते बरं का। आता आपण इथे बॅटर बघूयात। आता इथे आपण अप्पे तयार करणार आहोत। मिरच्या बारीक कट करून घेऊयात, कढीपत्ता, आपण वेज अप्पे बनवतो ना मित्रांनो, तर त्यामध्ये आपण भाज्या टाकतो, गाजर, पत्ताकोबी वगैरे। इथे आपल्याला टाकायला काहीच नाही ना, त्यामुळे आपण काय टाकणार आहोत, शेंगदाणे आणि मिरच्या जाडसर कुटून टाकणार आहोत। त्यामुळे अप्प्यांमध्ये ना पोकळी निर्माण होईल बरं का। शेंगदाणे घालूया, सालासकटच घालूया, खूप छान टेस्ट लागते। मिरच्या आपण कुटून घेऊयात।
आणि इनो घालूयात अर्ध पॅकेट. आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. मीठ टाकायला मी विसरले होते, मीठ टाकूयात. आता ना अप्पे पॅन थोडे गरम करूयात गॅसवरती आणि नंतर त्यामध्ये तूप किंवा तेल आवडीनुसार घालूयात आणि अप्पे टाकूयात. पहिल्यांदा ना अप्पे बाहेरच्या साईडला टाकायचे आणि नंतर आतल्या बाजूस टाकायचे असतात. आणि व्यवस्थित भाजून घेऊयात. दोन 3 मिनटं आपण ना ओपनच शिजवून घेऊयात. नंतर झाकण ठेवूयात. छान झालेले आहेत आपले अप्पे मस्त. सात 8 मिनटं तरी लागतात आपले अप्पे होण्याकरिता. दुसरी बाजू पण आपण परतून घेऊयात आणि व्यवस्थित आपण शेकून घेऊयात. कमी जास्त आच करून ना व्यवस्थित आपण तुपावरती याला परतवून घेऊयात. खूप छान लागतात बरं का. कळत सुद्धा नाही हे भगरीचे आहेत की डाळीचे आहेत. छान झालेले आहेत. आपण काढून घेऊया डिशमध्ये. सेकंड बॅच टाकूयात. आणि आता आपण उत्तप्प्याची तयारी करून घेऊया. त्याच बॅटरमध्ये उत्तप्पा सुद्धा छान होतो बरं का. माझ्याकडे नॉनस्टिक तवा नाही आहे त्यामुळे मी नॉनस्टिक कढईमध्ये करणार आहे. डोसे वगैरे ना मी माझ्याकडे बिडाचा तवा आहे मस्त, त्यामध्येच मी करत असते. छान परतवून घ्यायचं आहे. बाजूला तूप सोडून घ्यायचं थोडंसं. माझ्याकडचा डोस्याचा तवा ना इतका छान आहे. 25 वर्षापूर्वीचा आहे तो तवा. आम्ही दिल्लीला असताना ना आमची शेजारी आंटी होती बरं का. त्यांनी मला बंगलोरवरून आणून दिलेला होता बिडाचा तवा. तोच मी वापरते आहे अजूनही. मला तो खूप आवडतो आणि आंटीची आठवण नेहमी माझ्या सोबत असते बरं का. त्यामुळे मी नॉनस्टिक तवा घेतलेलाच नाही कधी. इथे मी पापड तळून घेते. हे पापड ना मी उन्हाळ्यामध्ये बनवले होते. घरचेच पापड आहेत. साबुदाणा पापड, चकली, बटाटा पापड, वेफर. इथे छान आपली मस्त उपवासाची डिश रेडी. खूप जाळीदार झालेत बरे का. मस्त झाले आहेत पे आपले आणि झटपट होणार. खूप छान होतात. हे करून बघा एकदा. धन्यवाद मित्रांनो.
खूप छान जाळीदार झालेले आहेत.